तर नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे तुमचा लाडका अविनाश वाघमारे. तर आम्ही आज सगळे मित्र चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता तिरुपतीला चाललोय आम्ही. आणि आमची ट्रेन सध्या करमाड मध्ये आहे आणि आम्ही त्यांचं वेट करत आहे. आम्ही सध्या रिसेंटली जालनामध्ये आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा. ब्लॉग आवडला तर लाईक सबस्क्राईब सगळं करून टाका. पुढे दाखवतो काय काय होणार. बोर्ड खाली बोर्ड बोर्ड. चला गाईस, समोर बघू आम्ही आता तिकीटचं हे बघतो आम्ही आता. आम्ही आता सध्या ट्रेन मध्ये आहे. तुम्ही बघू शकता. आमचं तुम्हाला हे दाखवून देतो कसं आहे काय. हे बघा एक बघा, एक खाली बसलेला, एक हे दोघं आम्ही वर आणि माझं सीट सध्या खालेली. अरे एक राहिला आमचा शुभम वाघ. तुम्ही बघू शकता गाईस, सगळे पद्धतशीर झोपले. अमोल वाघा कसा झोपला यार. अरे बापरे, एक नंबर गाईस, एक नंबर. माझे थर्ड एसी करा आरामशीर जा. थोडे पैसे शिल्लक जाईल पण ओके वाटत. आमचं घेतलं आमचं मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे चित्तापूर स्टेशनवर. तर ट्रेन 5 मिनिटं थांबलेली आहे. सगळे आमचे मित्र इथं थांबलेत आणि आता सध्या टाईम झालेला आहे 10:16. अजून भरपूर टाईम बाकी आहे. अजून आमची ट्रेन 8:30ला पोहोचणार आहे तिरुपतीला. तर आम्ही पुढं काय काय करणार आहे पूर्ण ब्लॉगमध्ये बघा. आणि ब्लॉग आवडला तर लाईक सबस्क्राईब करून टाका. आम्ही आलेलो वरती. आम्ही आता पायरी सुरू केली चढायला. तिरुपतीला आम्ही चालू पायरी चालू केलेली. तुम्ही बघू शकता. सगळे आलेले पूर्ण. चल करा नाही पटकन. गाईस, आम्ही आता चाललेलो आहे मला. तुम्ही बघू शकता एवढा भारी व्ह्यू आहे ना. असं वाटतंय राजा महाराजाच्या काळात आलोय. एक नंबर मस्त व्ह्यूज. खतरनाक म्हणजे खतरनाक. आता आम्हाला 3,500 पायऱ्या चढायचं आहे आणि तेव्हा बालाजीचं दर्शन घ्यायचं. तर तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये असंच बनत राहा. तर मित्रांनो, आम्ही नॉनस्टॉप 1,000 पायऱ्या चढलेलो आहे. खूप दम लागलाय. आता अजून थोडा स्टॉप घेतो 5-10 मिनटं. डबल 1,000 पायऱ्या चढणार आहे. इकडे या करा. हे बघू शकता. अजून खूप वर जायचंय. खूप अजून 2,000 पायऱ्या चढायच्या अजून. हो भाई, आता हालत पुढे झाली. अजून तर पुढे जायचंय. बघू पुढचं ब्लॉग मध्ये. पहिलंच थकले तिथं. अजून तर 2,000 चढायचं. 2,000 पुरेची हालत पुरेची बेकार झालेली सध्या. तर मित्रांनो, आम्ही 3,500 पायऱ्या पूर्ण करून वरती आलेलो आहे. आणि आम्ही आमचं सध्या लगेज घेतलंय आणि आम्ही रूम शोधण्यासाठी मार्केट फिरू लागलोय. फ्रीची रूम जिथं भेटेल तिथं चाललोय आम्ही. फ्रीची जर नाही भेटली तर मग बघू स्टे करण्यासाठी घेऊ हॉटेल.
आता फ्रेश व्हायचं आणि आता सध्या टोपी बिपी सगळे यातल्या कोणाला खेळणे घ्यायचे असेल तर घेऊन जायचो. मिनी ब्लॉक टोपी बिपी चढ घेतल्या दादा. आता समोर जायचंय, टकली बिकली करायची आणि बालाजीचं दर्शन घ्यायचं. बालाजीच्या दर्शनसाठी 4-5 घंटे आरामशीर लागेल आम्हाला आणि त्यानंतर आम्ही दर्शन करून काल हस्ती मंदिर आणि गोल्डन टेम्पलला पण जाणार आहोत. बाकी त्याच्यानंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढं सांगत करून पुढं जायचं. ब्लॉग एन्जॉय करा, आवडला तर लाईक सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो हे आमचा मोनू, लाईक करा, फॉलो करा. मोनू डीजे आणि रिमिक्स सगळं करतो. आपलं बी चॅनल सांग नाव सांगू चॅनल मोनू रिमिक्स सबस्क्राईब करून टाका आणि लवकर शेअर करून टाका. आपल्या भावाचं चॅनल आहे. चला बघा पुढे. झोपणार आहे तुम्ही? मित्रांनो आम्ही आता सध्या पायऱ्या चढून आलो वर रूम बघण्यासाठी. आमचा मित्र गेलेला आहे, तो पास काढू लागला रूमचं. तोपर्यंत आम्ही इथं बसलो. फुल थकलेलं पाहिजे, फुल म्हणजे काय सांगू तुम्हाला, एवढे पाय दुखू लागले नाही बघा. काही पाय कसे झाले. आणि बाकीचे मेंबर तर आमचे पूर्ण झोपलेले, पुढे थकलेले. काही उभा आहे, काही झोपलेले, काही बसला इथं. म्हणजे प्रकार म्हणजे एकदम थकलो आहे आम्ही आखरी. आता तरी पण आम्हाला दर्शनासाठी 5-6 घंटे लागणार आहे. पास निघले तर आम्ही रूमचे बघू, रूममध्ये थोडाफार आराम करून मग दर्शनासाठी निघू. तर मित्रांनो आम्ही आता फ्रेश झालेलो आहे आणि आम्ही आता समोर तिरुपती दर्शनासाठी जाणार आहे. जे माझा मित्र आहे श्रावण करात. आम्हाला इकडे काहीच भाषा समजत नाही, पण आम्ही थोडी ट्राय करतोय. आमचे मित्र मंडळी सगळे दुकानातले जे भाषा बोलते थोडी. चला काही हे मित्र भेटलेत, आणि यांचे पण फोटो काढू, थोडाफार शूट मारू. आणि हे बापुरे व्हाईट ड्रेसिंग मारली, पुरे शेट लोक झाले ते. तुम्ही बघत राहा, आवडलं तर लाईक सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहे टकली करायसाठी. केसदान मुंडन करायचं आहे, केसदान करायचं आहे. आणि बघू शकता मागं किती गर्दी आहे आणि समोर पण लाईन खूप मोठी आहे. ते सगळे माझे मित्र मागच आहे. चला आम्ही टकली झाल्यावर तुम्हाला नमस्कार मित्रांनो. आम्ही जे रूम केली होती पाससाठी लाईनीमध्ये 1-2 घंटे उभं राहिलो होतो, ती फायनली रूम आम्हाला भेटलेली. आणि एका रूममध्ये आम्ही पूर्ण 11 जण ॲडजस्ट झालेले. तुम्ही बघू शकता बाकीचे कसे झोपलेले. मी तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. हे बाकी सगळे झोपलेले, मीच एकटा जागी झोपलो. हे बघा. अर्धे पलीहून खालून झोपलेले आणि अर्धे वरती झोपलेले, एकमेकाच्या अंगावर झोपलेले गाईस. आणि सगळे टकले झाले दादा. पोरांना केसदान केले. आणि यापुढं आपण बालाजी दर्शनाला जायचं होतं, पण जास्त टाईम झाला. आपण उद्या सकाळी जाणार आहोत. तर उद्या सकाळी जातो तुम्हाला. आता झोपायचे. गुड नाईट. तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहे पापनाशिरमला. आणि सगळे आम्ही सध्या बसमध्ये बसलेलो. लोकलमध्ये फ्रीमध्ये येण्याचं पैसे वाचत काम करायचं जायचं. ते समोर पण बसलेले. इकडे बा अमोल.
लाईक सबस्क्राईब करा आवडतं. आम्ही आलेलो आहे आता पाप नाशिक डॅमवर. सगळे पाप आम्ही धुवून टाकणार गेले. चला सगळे आले का आपले. एकच आहे का काय चला समोर चालू तुम्ही. चार्जिंग राहून द्या. चार्जिंग नाही, पॉवर बँक व्ह्यूवर काय नाही आणलं. हा राहते चार्जिंग. काय जास्त मोठे क्लिप. मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहे समोर आपण आशेगमला समोर. आणि हे बघा हे इथं समोर हे माकड पण बसलेलं आहे. करणचा दोस्त हे बा करणचा दोस्त आहे. करणचा ते सगळे मागे आपली गँग. सगळं खाय प्यायला सगळे इथं आहे. एक तुम्हाला व्ह्यू दाखवलो काही मध्ये. मित्रांनो हा पापनाशकमचा डॅम आहे. हे बघा हे मंदिर आहे खाली. आणि हा समोर डॅम आहे. मला तुम्हाला समोर दाखवतो. व्ह्यू बघा गाईस. मस्त व्ह्यूज आहे एक नंबर. गाईस हे बघा हे पापनाशकम डॅम पोहोचलेलो आहे. आणि हे तुम्हाला दाखवतो. इथं पुरे पाप धुवून टाकायचे गाडी. हे बा हे पोरग पाप धुवू लागले. सगळ्यात पहिले आमच्या बॉसचं पाप धुवायचं. याला काळाचं वर करायचं. अरे पूर्ण ब्लॉग मध्ये जाणार आहे. एक धुवायचं. गाईच बघू शकता एखादं पाणी चाललं पाणी. मंदिर पण एकदम एक नंबर आहे. टेक्स्चर बघा गाईस. इंस्ट्रक्शन समजत नाही भाषा पण ट्रान्सलेट करून घ्या. हे पुरं मी पण चेंज करतो आता. भेटू तुम्हाला. पुऱ्या बसमध्ये फक्त आम्ही 11 जण. फक्त 11 जणांसाठी आम्ही बस. अंबर गरम भाऊ. अंबर नजारा पाहिजे. तर मित्रांनो आमचे दर्शन आता फायनली पूर्ण झालेले. सकाळचे वाजलेले 5:54 आणि आम्ही आता दर्शन करून बाहेर आलेलो आहे. टोटल आम्हाला पूर्ण 24 ते 35 घंटे लागले दर्शनासाठी. गाईज खूप वेट केला आणि फायनली दर्शन कंप्लीट झाले. आणि आता आम्ही चाललेलो आहे रूमकडे. तुम्ही बघू शकता मार्केट सगळेच उघडतं इकडं. 5:54 झालेत. रूममध्ये आम्ही आता रूमकडे जाणार आहे फ्रेश होऊन. नाही तर रामेश्वरमची गाडी आहे, रामेश्वरमला जाणार. नाही तर मग घरी
बस जिरले आमच्या आता फिरायला. चला भेटू मग पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. परोठा